आणि ती सध्या क्रिटिकल हॉस्पिटल मलाड वेस्टच्या इथे ॲडमिटेड आहे. तिला ऑलमोस्ट 10 days झालेले आहेत आणि स्टार्टिंगला जे ती आली तिला खूप जास्त चेस्ट पेन वगैरे होतंच, पण आम्ही खूप क्रिटिकल कंडिशन होती आणि इकडच्या डॉक्टर्सनी म्हणजे जे ICUमध्ये होते त्यांनी खूप जास्त सपोर्ट केलं आणि नर्सेस जे सिस्टर्स आहेत त्या सगळ्यांनी पण प्रत्येक गोष्टीला ऑब्झर्व करून त्यांनी सर्व्हिसेस प्रॉपरली आम्हाला आवडल्याच आहेत त्याचं आणि खूप जास्त सहकार्य झालं या गोष्टीला. त्याच्यामुळे आता तिची कंडिशन खूप जास्त रिकवर झाली, खूप वेल बेटर आहे. आता स्वतःहून ती चालती आहे. थोड्या दिवसांनी तिला अजून खायला स्टार्ट नाही केलं, पण ती व्यवस्थित खाईल सुद्धा डॉक्टरनी आम्हाला कन्फर्म केलं आहे. आणि तिची कंडिशन पाहता तर मला असं वाटतंय की सगळं व्यवस्थितच आहे आणि बेस्टच होतं. आम्हाला इकडच्या सर्व्हिसेसबद्दल काही इश्यू नाही झाला. अगदी अक्षरशः क्लिनिंगपासून पण वेल मेंटेन आहे. मला ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये एक भीती असते की वेल मेंटेननेस मला भीती वाटायची, पण इथे हॉस्पिटलमध्ये खूप क्लिनिनेस आणि हे बघून ना मला एकदम व्यवस्थित खूप बेटर फील झालं आणि आय थिंक सगळ्यांनी खूप जास्त छान सर्व्हिसेस दिल्या आहेत, त्याच्यामुळे खूप हेल्प झाली. थँक्यू फॉर क्रिटिकल हॉस्पिटल अँड देअर टीम. थँक्यू सो मच.